पाठराखीण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की भाग्यश्री प्राजक्ताला चावी देते आणि म्हणते की तू स्कूटी घेऊन ये आणि तोपर्यंत मी आरवचे आभार मानून येते. त्यानंतर प्राजक्ताही तिथून जाते. त्यावेळेस भाग्यश्री ही आरवकडे प्राजक्ताला घेऊन आल्याबद्दल आरवचे आभार मानते. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की मला थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही, तुम्ही दोघी बहिणी या सारख्याच आहात आणि मला वाटलं की जोपर्यंत ती तुझ्याकडे येत नाही तोपर्यंत ती असंच शांत होणार नाही, म्हणून मी तिला इथं घेऊन आलं. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की तुला माहीत आहे का, आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस होता आणि मला कोणीतरी फुले पाठवली आहे. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो हो का, आणि त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की मला त्याला थँक्यू म्हणायचं आहे, पण कोण पाठवलं आहे तेच माहिती नाही. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की हा ठीक आहे, कारण की त्याला माहीत असतं की त्यांनीच ते फुलं पाठवले आहेत, म्हणून तो म्हणतो की त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल आणि त्या दोघांचं कम्युनिकेशन हे प्राजक्ता पाहत असते. त्यानंतर इकडं आरवला भाग्यश्री म्हणते की मला वाटत आहे की त्यानंतर इकडं सुलोचना या सगुणाला म्हणतात की हे सगळं काय सुरू आहे आणि काही जरी झालं तर प्राजक्ता ही आलोकसोबतच लग्न करणार आहे आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरीही चालेल, आणि त्या प्राजक्ताने माझ्या 20 लाख रुपये म्हणून दिलेला चेक नाकारला आहे आणि त्याची शिक्षा ही तिला भोगावंच लागेल. त्यावेळेस इकडं सगुणाला ती म्हणते की आपल्याला काहीतरी मोठं करावं लागेल, त्यामुळेच प्राजक्ता ही माझ्याकडे येईल आणि आलोकचा हात मी तिच्या हातात देईल. त्यानंतर इकडं अंबिका म्हणते की आपण आता तो विचार सोडून द्यायचा का. त्यावेळेस सुलोचना म्हणते की अजिबात नाही, आपण काही जरी झालं तरीही प्राजक्ताने आलोकचं लग्न लावायचं. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की मला कोणीतरी बुके पाठवलं होतं आणि मला त्याला थँक्यू म्हणायचं होतं, पण जर त्यांनी लिलीची फुलं पाठवली असती तर मला खूप आवडलं असतं. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की त्याला कुठे माहीत होतं की तुम्हाला लिलीची फुलं आवडतात ते. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की अच्छा हो का, आणि आरव म्हणतो की मी नोट करून घेतो. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की काय म्हणला. त्यावेळेस आरव म्हणतो की त्या व्यक्तीला नोट करून घ्यायला हवं की तुम्हाला लिलीची फुलं आवडतात, आणि त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की मला लिलीची फुलं का आवडतात हे विचारलं नाही आणि मला विचार. त्यावेळेस इकडं आरव म्हणतो की का आवडतात. त्यावेळेस ती सांगते की ती प्राजक्तासारखी एकदम निखळ आणि दीर्घकाळ टिकणारी असतात, आणि त्यानंतर भाग्यश्री आणि प्राजक्ता तिथून निघून जातात. त्यानंतर इकडे सुलोचना या प्राजक्ताला कसं अडकवायचं हा प्लॅन करतात आणि त्या सांगतात की प्राजक्ताचे मामा ज्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत त्या बिल्डिंगमधलं पाणी हे बंद करा, आणि तसंच मामांचं जिथं ऑपरेशन झालं होतं आणि ते कोणत्या गोळ्यावरती आता सुरू आहेत त्या सर्व गोळ्या प्रत्येक मेडिकलमधून बंद करा, जे की मामांना गोळ्या नाही भेटायला पाहिजेत, आणि ज्यावेळेस आपल्या मूलभूत गरजाच पूर्ण होत नाही त्यावेळेस ती येईलच. त्यानंतर इकडं प्रीती ही अंघोळीला गेलेली असते, पण पाणी नसल्यामुळं ती परत येते आणि मामांनाही इकडे खूप खोकला येत असतो, पण घरामध्ये पिण्याचं पाणीही नसतं. त्यावेळेस इकडं आजी चारूला म्हणतात की जावयासाठी पाणी घेऊन ये. त्यावेळेस इकडं चारू म्हणते की अगं आई पाणी गेलेलं आहे. त्यावेळेस इकडं आजी म्हणतात की आजपर्यंत कधी पाणी गेलं नव्हतं आणि आज कसं का गेलं काय माहिती, आणि इथं शेजारी लोक बसलेले असतात आणि म्हणतात की या घरी खूप सारे पाहुणे आले आहेत म्हणूनच पाण्याचं शॉर्टेज झालं वाटतं. त्यावेळेस इकडं चारू ही वैद्यभुवांकडे जाते आणि म्हणते की थांबा तुम्हाला मी खोकल्याचं औषध आणायला देते, आणि इकडं तेवढ्यात मध्ये कौस्तुभ येतो आणि सांगतो की बाबांची औषधं कोणत्याच मेडिकलमध्ये मिळत नाही आहे. त्यानंतर इकडं तृप्ती कौस्तुभला बोलून घेते आणि म्हणते की मला आता इथं राहायचं नाही आणि इथून मी निघून जाणार आहे आणि तूही माझ्यासोबत चल. त्यावेळेस तिकडं आजी येतात आणि कौस्तुभला म्हणतात अरे कौस्तुभ तुला माहीत आहे ना की बाबांची तब्येत ठीक नाही. तेवढ्यामध्ये तिथं प्राजक्ता आणि भाग्यश्रीही येतात आणि आजींचं बोलणं ऐकतात. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की काय झालं. त्यावेळेस इकडं
चारू सांगते की बाबांची औषधं हे कुठेच मिळत नाही आहेत. त्यावेळेस इकडं भाग्यश्री म्हणते की मी आणि प्राजक्ता जाऊन बाबांची औषधं घेऊन येतो आणि त्या दोघीही प्रत्येक मेडिकलमध्ये जाऊन चेक करत असतात. त्यावेळेस मेडिकलमधील शॉपवाला त्यांना सांगतो की आजच त्या नावाचे औषधं हे कंपनीने परत घेऊन गेलेले आहे, त्यामुळं तुम्हाला कोणत्याच मेडिकलमध्ये ते भेटणार नाहीत. त्यावेळेस इकडं मामींचा फोन येतो आणि मामी म्हणतात की काय झालं आणि औषधं भेटली का. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की आम्ही घेऊनच येऊ. त्यावेळेस प्राजक्ता विचार करते की सर्व कंपनीनी जर ते औषधं मागून घेतले असतील तर आपल्याला नाहीत भेटणार. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की मामांचे जे मित्र बिराजदार काका आहेत ते पण तर हार्ट स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांच्याकडे जर औषध मिळाले तर आपण ट्राय करायला हवं. त्यावेळेस भाग्यश्री म्हणते की हो, आणि त्यानंतर इकडं भाग्यश्री त्या बिराजदार काकांना फोन लावते आणि म्हणते की आम्हाला औषधं हवी आहेत. त्यानंतर त्या तिथं जातात आणि ती औषधं घेऊन निघत असतात. त्यावेळेस ते पैसे विचारल्यानंतर ते काका सांगतात की आज मी जिवंत आहे ते फक्त तुझ्या बाबामुळेच आहे आणि याची पैसे नाही दिली तरी चालतील. आणि त्यानंतर त्या दोघीही औषधं घेऊन घरी येतात आणि इकडं कौस्तुभ हा पाण्याची बॉटल घेऊन येतो आणि म्हणतो की औषधं तर भेटली नाहीत पण मी पाण्याची बॉटल घेऊन आलो आहो आणि ते पाणी तुम्ही प्या. तेवढ्यामध्ये तिथं भाग्यश्री येते आणि म्हणते की आम्हाला गोळ्या भेटल्या आहेत आणि त्या गोळ्या मामांनाही देते. आणि त्यानंतर इकडं तृप्ती ही घर सोडून जायला निघालेली असते आणि कौस्तुभलाही म्हणत असते की तूही माझ्यासोबत चल आणि आपण दोघंही माझ्या माहेरी जाऊयात. त्यानंतर इकडं वैद्यभुवांना औषधं दिली जातात आणि त्यांना थोडंसं बरं वाटतं आणि त्यानंतर इकडं ते सगळेजण बसलेले असतात. त्यावेळेस तृप्ती हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेत असते.